हाय एव्हरीवन, आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत महाराष्ट्र स्टेटमध्ये जो काय आपला एमबीबीएस, डीडीएस, बीएमएस, डीएचएमएस किंवा मग अलाइड कोर्सचा कॅप राऊंड 1 झाला. त्यामध्ये जर तुम्हाला सीट अलॉटमेंट झाली असेल आणि तुम्ही फ्री एक्झिट करायचा विचार करताय तर तुम्हाला फ्री एक्झिट कसं करायचंय, फ्री एक्झिट म्हणजे काय राहतं. सगळ्यात अगोदर ज्या मुलांना फ्री एक्झिट करणं आहे ना, तर त्या मुलांना कुठल्याही प्रकारे कोणतीही प्रोसेस करायची गरज नाहीये. तुम्ही फक्त अलॉटमेंट लेटर डाउनलोड करणार आहे आणि घरी निवांत बसून राहणार आहे. सेकंड कंडिशन, जर तुम्हाला फ्री एक्झिट काय आहे हे समजून घेणं असेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवणं आहे की ज्या मुलांना कॅप राऊंड 1 मध्ये कॉलेज अलॉटमेंट झालंय ना, तर ते मुलं कॉलेजला जाऊन डॉक्युमेंट फीस वगैरे देऊन कॉलेज जॉईन नाही करणार आहे. त्याच कंडिशन मध्ये तुमची फ्री एक्झिट कन्सिडर केली जाणार आहे. किंवा एखादा मुलगा ज्याला की कॅप राऊंड 1 मध्ये कॉलेज अलॉटमेंट झालं पण तो फीस प्रॉब्लेम मुळे किंवा मग डॉक्युमेंट प्रॉब्लेम मुळे रिजेक्ट केला जातो, तर त्या कंडिशनला पण तुम्हाला फ्री एक्झिट असं कन्सिडर केलं जाणार आहे. आता फ्री एक्झिट जर तुम्ही कराल तर तुमचा एक लॉस होतो. जसं की तुम्हाला उदाहरणार्थ डॉक्टर उल्हास पाटील नावाचं मेडिकल कॉलेज अलॉटमेंट झालं कॅप राऊंड 1 ला आणि तुम्ही त्या कॉलेजला फ्री एक्झिट करताय, जॉईन करत नाहीये, तर त्या कंडिशन मध्ये त्या कॉलेजची सीट जी आहे ती सेकंड राऊंडला 100% वॅकंट येते. आणि जर ती 100% वॅकंट येईल सेकंड राऊंडला, तर त्या कंडिशन मध्ये तिथं जो मुलगा जास्त रँकवर अप्लाय करेल ना त्यालाच कॉलेज अलॉटमेंट केलं जाणार आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारे ते कॉलेज परत सेकंड राऊंड अलॉटमेंट केलं जाणार नाहीये. ही गोष्ट लक्षात ठेवणं आहे.